पासिंग न झालेल्या रिक्षांसाठी दररोज 50 रुपये विलंब शुल्क आकारावं असं परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयानं काढलंय. या दंड आकारणीला वाहतूक संघटनांकडून जोरदार विरोध होऊ लागलाय. आम आदमी रिक्षाचालक संघटनेनं आज कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन केलं. कर्जाचे हप्ते, विविध कर, इन्शुरन्स भरत व्यवसाय करणारे रिक्षाचालक आधीच मेटाकुटीला आलेत. त्यात या दंडात्मक कारवाईच्या परिपत्रकामुळे रिक्षाचालक हवालदिल झालेत. सरकार दंडात्मक कारवाई करून रिक्षा व्यवसाय संपवण्याचा डाव आखत असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय. हा निर्णय मागं घ्यावा, अन्यथा मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात आपचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, आप रिक्षा आघाडी अध्यक्ष संजय नलवडे, राकेश गायकवाड, बाबूराव बाजारी, शकील मोमीन आदी सहभागी झाले होते.